बस 40 वर्ष काढलेत मी तुरुंगात. तेव्हा तुम्ही हा वाडा हे ऐश्वर उपभोगत होता. इथं सडत होतो मी तुरुंगात. कशा पायावरनं उंदीर जायचे, चावायचे. तुम्ही मस्त मस्त करून खात होता तिथं. तेव्हा मी भाकर तुकडा खात होतो. आता सोडणार नाही कोणाला पण. कोणालाही सोडणार नाही मी. या संबळ नंतर तुम्हाला एकेकाला घराच्या बाहेर फेकून देतो की नाही बघा. अरे हो बाजूला. दादा हो काय तुम्हाला चक्कर येते का? मी पाणी आणते. नाही नाही आहे माझ्याकडं. गोळी दिली आहे डॉक्टरनी. घेतो. हे बघ एक गोळी घेतली की काम फत्ते होऊन जाते एकदम. हे बघ बरं आहे ना? ते एकदम असं गरगरल्यासारखं झालं. वेगळ्या विचारात होतो. तू काहीतरी सांगत होतीस मला. ती मंजू नाही का? ती आजपासून संबळ शिकण्यासाठी येणार होती. तुमचा आशीर्वाद मागत होते. हे जे काही तू चालवलंस ना हे संबळ वादन चांगलं आहे. पुढच्या पिढ्यांना हे आलं पाहिजे. शिकव. आशीर्वाद. शिकव शिकव. ए ए ए बाबा उठ. अरे उठ. अरे काय नुसत्या झोपा काढतो. काय तुमचं काय बरं आहे बाबा. झोपा काढा. तुमच्या जेवणाची काळजी आम्हालाच. आयतं मिळतं ना सगळं. आमचं बघ किती मेहनत करावं लागते आम्हाला. ये अरे हे नाही शान्या. हे काय हे असलं तेलकट खात नाही रे बाबा मी. हे सोड. हे एक दुसरं. तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण करायसाठी बजेट नाही रे आपल्याजवळ. काशा शेटने जो बजेट दिलाय ना त्यात हे असंच तेलकट मळकट असंच खायला मिळणार. खायचं असेल तर खा नाही तर मर उपाशी. दर 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 दर. मुक्ता शिंदे नगरकर विजयी. मुक्ता स्पर्धा जिंकलीस तू बाळा. माझी सून जिंकली. माझी मुलगी जिंकली. हाताला लागलेला असताना सुद्धा जिद्दीनं तिने संबळ वाजवला आणि ती जिंकली. आई देवी. हे सगळं बघायला मी नव्हतो. तिचं कौतुक करायला नाही. तिची पाठ थोपटायला नाही. तिला बक्षीस द्यायला नाही. आणि जो तिथे आहे नराधम रावसाहेब म्हणून वावरतोय त्याला याची काही पडलेली नाही. काय वाटलं असेल मुक्ताला. एवढी स्पर्धा जिंकल्यावर पण रावसाहेबाच्या चेहऱ्यावर तो आनंद नाही. काही कौतुक का नाही दादा आपलं करत. दादांचं काय झालंय. दादा असे का वागतात असं काहीतरी वाटत असेल तिला.
पण हा नालायक काशा तो कशाला कौतुक करणार तिचं? त्याला काय माहितीये त्या पोरीचं आणि माझं नातं काय आहे, ते ऋणानुबंध काय आहे ते. अजून किती परीक्षा बघणार आहेस ग देवी आई, किती परीक्षा बघणार आहेस? सोडव ग मला आता याच्यातून, सोडव. काय रे आता काय तुझं? तू कशाकडे काम करतो ना? किती पैसे मिळत असतील रे तुला? 15-20 हजार. त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? मी कोण आहे तुला माहितीये? मी कोण आहे, मी काय आहे, माझी काय प्रतिष्ठा आहे, मी किती श्रीमंत आहे माहिती? माहिती माहिती आपल्याला की तू लय अमीर जात आहे. नुसतं आमिर नाहीये मूर्खा, अब्जाधीश आहे मी, अब्जाधीश. मी तुला करोडो रुपये देऊ शकतो, करोडो रुपये. करोडो रुपये घेऊन निघून जा, मला सोडवायला मदत कर. हा काय देणार आहे तुला? काही नाही देणार. मला सोडव इथनं, मी तुला खूप पैसा देईन, खूप सुखात राहशील तू, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. त्याच्या आधी ना तुझ्यासारखाच एक माणूस त्या डांबून ठेवला होता, तोही तुझ्यासारख्याच गोष्टी करायचा. पण त्याला सोडल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले काय केलं? मला पोलिसांच्या हवाली केलं. तुम्ही सगळे श्रीमंत ना, तुम्ही सगळे सारखेच असता. मी तसं नाहीये, तुला माहित नाही रावसाहेब. दिलेला शब्द मी कधी मोडत नाही. ऐक माझं, मला सोडायला मदत कर, मी तुला प्रचंड पैसे देईन. बघ सुखाने राहशील तू, बघ तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. ऐक माझं, सोडव मला. अरे देवाने पाठवलं रे तुला, साक्षात देवदूत आहेस तू. देवाने? देवदूताशी मी खोटं कसं वागेन? मानलं रे, मानलं, चाल मानलं मी तुझ्यासाठी देव आहे. पण त्या सैतानाचं काय? तो काशा शेठ, तो सैतान म्हणून बसलाय ना तुझ्या घरात, त्याचं काय? त्याला जर कळलं ना मी गद्दारी केलीये तर तुकडे करेल माझे तुकडे. अरे ती वेळच येऊ देणार नाही मी. त्याच्या आधी तो पोलिसात असेल, तो आतमध्ये असेल. अरे पोलीस, जेल, अरे ह्याच्यातच त्याचं आयुष्य गेलंय. त्याचं काय? तो असा आत जाईल आणि असा बाहेर निघेल, आणि त्याच्यानंतर माझा कार्यक्रम लावणार. तर तुला कसं पकडेल तो? मी तुला एवढे पैसे देईन की तू बाहेर जाशील, परदेशात जा, सिंगापूर, नेपाळ, असं कुठेतरी पळून जा. ओळखत नाही त्या काशाला. त्या काशा शेठचे असे कित्येक किस्से ऐकलेत मी. गद्दारांना सोडत नाही तो. तो तुला पण नाही सोडणार आणि मला पण नाही सोडणार. तुझा जो पैसा आहे ना, त्याचा तू एवढा माज करतोय, तो माझ्या चितेवर जाळायला कामी येईल, कळलं का? त्याच्यामुळे तुझा पैसा ना तुलाच ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण तुला सोडणार नाही. तिकडनं तो सोडणार नाही, इकडनं मी सोडणार नाही. दोन्हीकडनं तुझी मौत. इथून सुटल्यानंतर तर सोड, पण आता हात सोडायचा. सोड सोड बोललो ना. हात सोड, हात सोड. ते सोड ना. लय डेअरिंग आहे ना तुझ्यात. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पण डेअरिंग माझ्यात आहे. तुला इथं तरी ठोकला ना तरी तो काशा शेठ मला काहीच बोलणार नाही, समजलं का? त्यामुळे लायकीत राहायचं. अगं अगं अगं, नाही नाही, उठ उठ. माय पाय नको पडू. मी अजून तुझ्यासारखी विद्यार्थिनीच आहे. लय शिकायचंय. हे आपले गुरु आहेत, ह्यांच्या पाय पड. हो. असू दे बाळा, असू दे, असू दे, असू दे, असू दे, असू दे. कल्याण. अरे तुला सांगू का, ज्याचं शिक्षण घेण्याचं वय आयुष्यात कधी संपतच नाही, तो जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असतो. पण चांगले संस्कार आहेत मुलांवर, नाही? म्हणजे नक्कीच एक चांगली पिढी घडणार, काहीच शंका नाही. पण मुक्ता, अगं ह्या मंजूला माझ्यापेक्षा तुझ्या आशीर्वादाची जास्त गरज आहे. तू खूप मोठी कलाकार आहेस, मी एक आपला साधा छोटा कलाकार आहे. काका असं म्हणू नका.
कलाकार हा कलाकार असतो, छोटं मोठं काही नसतं. तुमचं नशीब आडवं नसताना आलं तर तुमचं नाव सगळ्या लोकांच्या ओठांवर असतं. आणि तुम्ही लय मोठे कलाकार आहात हे जरी जगाला माहिती नसेल ना तरी मला माहित आहे. असू दे ये वा. हे घे, ही अशी. आता माझ्याकडे बघ. हा हे बघ, याला चाटी किंवा चाप म्हणतात आणि याला धुमा म्हणतात. हे असं धरायचं, हा, हे असं धरायचं. आता मी वाजवते तसं वाजव. हा वा वा. तू किती छान वाजवते. मला तुझ्यासारखं कधी येईल वाजवायला? सराव केला ना की सगळं येतं. आधीच नाही म्हणायचं की मला येईल का नाही येणार. सराव केला की सगळं येईल. मी तू एवढी होते ना तेव्हापासून मी संबळ वाजवायला शिकते. आणि बर का मंजू, तुला माहित नाहीये पण तू ह्या जगातली अत्यंत नशीबवान मुलगी आहेस. हो, कारण महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट संबळवादक स्वतः तुला संबळ वाजवायला शिकवतीये. मुक्ताताई, तू जसं स्पर्धेत वाजवलं तसं तू मला वाजवून दाखवशील का? हा, पब्लिक डिमांड आहे, पूर्ण तर करावीच लागेल. चालन. मुक्ताची शिकवणी सुरू झालेली दिसतीया. हो, मुलीला संबळ शिकवण्यासाठी मुक्तासारखी शिक्षिका मिळणं ही आजची पिढीची गरज आहे नाही. मुलीने संबळ शिकावं, एखादं वाद्य शिकावं, हे मुली इतकं चांगलं कुणाला समजू शकेल. आणि मुक्ता एवढं तर नाहीच नाही. हो. सारंग, तुला पोरगी झाली ना तर ती सुद्धा संबळ वाजवायचा हात धरते की नाही बघ. लाजू नको. आजी काय म्हणते ना ते लक्षात घे. नाही, आणि तुझी मुलगी हट्ट करेल तेव्हा करेल. आता आजीचा हट्ट काय आहे तो लक्षात घे. समजलं का? तुझी आई नातवंडाची वाट बघतीय. हा, आणि तुम्ही पतवंडाची नाही बघत आहात. माझं नाव पुढे करते होय का? तुम्ही पण थांब, अजिबात हालायचं नाहीत ना. बघितलंस वैजंती, नातवाला किती घाई झाली आपली इच्छा पूर्ण करण्याची म्हणून चाललाय. मला दादांनी खूप इम्पॉर्टंट काम सांगितलंय, सो ते मला करायचं. अजिबात हालायचं नाही. लग्नाआधी एवढा लाजरा नव्हतास तू. आता बघ लाजाळूचं झाड आहे. काय नाही, काय लाजत बिजत नाहीये तो. हा, अजिबात नाही. आई मग काय, बरोबरच आहे. अगं पण नातवाचा इशे पुढे जायचं ना. वैजंती, तुला काय नातवाबद्दल बोललाय काय माझा नातू? काहीच बोलत नाहीये. एवढं प्रेमाने समजावून सांगतो तरी काही उपयोग होत नाहीये. आता ह्यांना सांगते ते बरोबर दम भरतील, बरोबर वा करतील. मग तुम्हाला दोघांना सकाळपासून कोणी भेटलं नाही ना? नाही, म्हणून माझी शाळा घ्या तुम्ही. मला काम आहे, मी जातो. बाय. लाजला मनावर घेते. बघूया.
कापूस काढलं एकदम धनकन येते टंगडर 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 किती त्रास आहे रे बाबा. एवढा काही आवाज येत नाही काशा. काशा कशाला एवढा त्रास करून घेताय तुम्ही दादा? दादा एवढा काही आवाज येत नाहीये दादा. दत्ता, मुक्ताच्या संबळ वादनाचा मला त्रास होऊ शकतो का? मला वाटलं तुमची तब्येत बरी नाहीये. बीपी बीपी मध्येच वाढतं. काय हरकत नाही, डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या आहे. गोळी घेतली की बरं वाटतं. तुला गंमत सांगतो, सकाळी दात घासायला गेलो, ब्रशनी दात घासायला गेलो तर ब्रशचा आवाज आहे ना, इतका काला ठणकत होता. नाही, गोळी घेतली की मग गोळी एकदम. हो, पण दादा तिला थांबवायला का नाही सांगत आहेत? आता ना या घरात 2-2 संबळ वाजतील. कानात बोळे घातले ना तरी कान फाटतील एवढा आवाज होतोय. दादांनी जर तिला थांबवलं नाही ना तर ती काही दिवसात या घरात ढोल ताशे घेऊन येईल. मग घरात काय ढोल पथकच तयार होईल. तर मी काय म्हणते आत्या, आपण एक डान्स क्लास पण सुरू करूया का? नाही म्हणजे इथेच होऊ देत ना नृत्य झंकार. आर्या, अगं काही काय बोलतेस? दादा रागवती ना तुझ्यावर. हो, या घरात तसंही राग काढण्यासाठी मीच सापडतीये सगळ्यांना. आणि आत्या, तुझंही वागणं बदललंय आता. असं वागणं नाही का बदललं, माणूस बदललाय. काय? ते वेळच बदलली आहे ना आता. वेळ बदलल्यावर माझं वागणं मला बदलावं लागलं. हो अगं, पण मी तुला असं नाही बघू शकत. तू कसं स्वतःसाठी भांडणारी, डॅशिंग, बिंदास अशी आवडतेस ग मला. मी काय म्हणते आत्या, ते वर्चस्व असणारे दिवस आपण पुन्हा नाही आणू शकत का? हो, आणू शकतो ना. आर्या, बाळा आपण आज जाऊन बोलूया का? दादाला बघ केवढा त्रास होतोय, त्याचं बीपी हाय होतंय. हा, चल चल. काय या पोरीच म्हणजे मुक्ताच्या विरोधात आहे ती. माझ्या डोक्यात जाते ती लई. सारखं नाच गाण्याबद्दल बोलते. त्याचं काय होतंय मग? त्याचं काय होतंय म्हणजे आतनं काहीतरी व्हायला लागतंय ना मला. तुझ्या उसाला लागल कोला. ए बाबा, तू काय करतोय रे बाबा? तुझं बीपी वाढलंय ना, तुझ्या डोक्यात आहे तरी काय? अरे जावं लागल. कुठं? मनोरंजन आणि श्रम परिहारासाठी. काशा, अरे काय चाललंय तुझं? डोक्यात काय तुझ्या? काय आहे? अरे माझा कान का पकडतोयस? किती वेळा सांगितले घरामध्ये मला काशा म्हणू नको. पोरीनं पकडले की नाही ते आता? चूक झाली. पुन्हा जर का काशा काशा केलं ना तर रावसाहेबाच्या खुर्चीच्या बाजूला नाही, त्याच्या मागच्या बाजूला तुला बांधून ठेवीन. कच्चू काटू देईन. चूक झाली रावसाहेब. मी कशा बोलला बोल. राव दादा. प्रेमाने बोलायचं अडविन. हो, जावं लागल. कुठे? हे बाबा, एक काम तर करशील माझं? हे कपडे तरी बदल. जरा दुसरे बरे धुतलेले कपडे दे. किती दिवस झाले माहित नाही, दुर्गंधी यायला लागले. आंघोळ नाही केली मी. काय नखरे तुझे? तुला पहिलेच सांगितलंय, काशा शेटनी ना लय कमी बजेट दिलाय. हे बाईच्या पलीकडे नखरे चालणार नाहीत. वास येतोय आणि दुर्गंधी येते, हे होतंय ते होतंय. तुझे कपडे आहेत ना, तुझे कपडे काशा शेट घेऊन गेलेत. हा, पण त्यांचे 2 जोड आहेत, ते घाल. घे, घाल हे कपडे. हे काशाचे कपडे
आयुष्यात नाही घालणार. ते काय ते सुनेबद्दल बोलत होता ना, तिचा चेहरा बघायचा आहे ना तुला, जिवंत राहायचं आहे ना, जे दिलेत ते कपडे घाल, नाही तर इथंच ठोकी ना तुला. चांगल्या प्रकारे माहिती मी काय करू शकतो ते. घाल हे.